तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी 1 वाटी रवा घ्यायचा आहे। रवा जाड किंवा बारीक तुम्ही कोणताही घेऊ शकतात। मी घेतलेला रवा हा जाड असल्यामुळे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि अगदी थोड्या वेळासाठी हा रवा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे मिक्सरला फिरवून घेतलेला रवा हा पसरट भांड्यामध्ये काढायचा आहे। एक शिजवून घेतलेला बटाटा घेतलेला आहे। बटाट्याची साल काढून घेतलेली आहे। बटाटा हा मोठा असल्यामुळे एकच घेतलेला आहे। जर का लहान साईजचे असतील तर तुम्ही 2 सुद्धा घेऊ शकतात। बटाटा हा असा कुच करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे। त्यामध्ये 2 मिरच्या घालते, आपल्या चवीनुसार घालू शकतात आणि अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी दही घालते। आंबट असेल दही जास्त तर पाव वाटी जरी घातले तरी चालतं। एवढं हे साहित्य टाकून घेतल्यानंतर मिक्सरला लावून हे बारीक असं वाटून घेऊ। बटाटा पूर्णपणे बारीक वाटला गेलेला आहे। आता हे वाटून घेतलेलं मिश्रण जे आहे ना ते रव्यामध्ये टाकून घेऊ। पूर्णपणे हे काढून घ्यायचं आहे मैत्रिणो, काही आपल्याला वाया घालू द्यायचं नाही। असं हे काढून घेतल्यानंतर तरी सुद्धा मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं असते तर यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पूर्णपणे चमच्याने किंवा हाताने अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी रव्यामध्ये टाकायचं आहे। अगदी थोडंसंच पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। रव्याच्या काही गुठळ्या होतात तर त्या पूर्ण आपल्याला एकदम स्मूथ अशा करून मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे आधी घातलेल्या ह्या पाण्यामध्ये आणि ह्या दह्यामध्येच हा जो रवा आहे आपल्याला मिक्स करायचा आहे। मिश्रण हे घट्टसर वाटत आहे। यामध्ये आणखी अगदी थोडंसं पाणी टाकून घेऊ, म्हणून मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि हे पाणी ह्या रव्यामध्ये घालते। मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ असं हे बॅटर करायचं आहे। तर जास्त थिक सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही। तर अशा प्रकारे हे बॅटर झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं हे असंच राहू द्यायचं आहे। फक्त आपल्याला दुसरी प्रोसेस करायला जेवढा वेळ लागणार आहे ना तेवढाच वेळ आपल्याला हे असंच झाकून राहू द्यायचं आहे। तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी हे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। तर आपल्याला ओलं खोबरं घ्यायची गरज नाही। नेहमी आपल्या घरात सुकं खोबरं तर असतेच, फक्त सुकं खोबरं हे अर्धी वाटी असं किसून घेतलेलं आहे। ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालते, 2 हिरव्या मिरच्या टाकते, चवीनुसार वापरू शकतात। एक लिंबू घेतलेला आहे, लिंबू चिरून लिंबाचा रस घालायचा आहे। तर लिंबूमध्ये ज्या बिया असतात ना त्या आपल्याला टाकायच्या नाही, तर बिया ह्या पूर्णपणे काढून घ्यायच्या आहे। बी जर का गेली एखादी कोणत्याही आपल्या रेसिपीमध्ये तर त्याला कळवट चव येत असते बीमुळे। तर बिया पूर्ण अशा हातावरतीच मी काढून घेते। तर फक्त रस घालायचा आहे। असा एक लिंबू पिळून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा साखर टाकते, म्हणजे आंबट, गोड आणि तिखट अशी चव येईल। अर्धा चमचा मीठ घालते, म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे। आता झाकण लावून मिक्सरला हे भांडं लावून वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे चटणी आपण वाटून घेतलेली आहे। तर ही जी रेसिपी आहे ना मैत्रिणींनो, चवीला अप्रतिम होणार आहे। मिक्सरच्या भांड्याला चिटकलेली चटणी काढण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे। आता हे पाणी चटणीमध्ये टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारची ही जी चटणी आहे ही तयार झालेली आहे। त्यानंतर आपल्याला तडका तयार करायचा आहे। तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवरती, त्यामध्ये तेल टाकून घेते। एक मोठा चमचा तेल घालते। तेल थोडं जास्त टाकायचं आहे, म्हणजे हा जो तडका आहे ना मी 2 साहित्यामध्ये वापरणार आहे। तेल छान गरम झालं का अर्धा चमचा ही पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे, थोडीशी अशी क्रश करून घेतलेली आहे डाळ। अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे आणि 2 ह्या लाल मिरच्या टाकते यामध्ये। अशी मस्त हे तडतडल्यानंतर मोहरी आणि डाळ पण थोडासा ब्राऊन रंग आलेला आहे। डाळला मस्त हे खमंग तळली गेलेली आहे। त्यानंतर हा जो तडका आहे चटणीमध्ये टाकायचा आहे। तर यातलं अर्ध तेल मी चटणीमध्ये टाकते आणि अर्ध आपल्याला दुसऱ्या रव्यामध्ये टाकायचं आहे। तर एकदम मस्त अशी आंबट, गोड, तिखट चवीची ही चटणी तयार झालेली आहे। तडका पूर्ण चटणीमध्ये मिक्स करून घेऊ। आता तुम्ही पाहू शकतात साधारण 8 मिनिटं लागलेले आहे। त्यानंतर हा रवा आपण पाहूया। झाकण काढून घेतलेला आहे रव्याच्या मिश्रणावरचं आणि यामध्ये हा तडका उरलेला टाकायचा आहे।
तडका हा मिक्स करून घेऊ। तर यामध्ये आपण रवा वापरल्यामुळे अशा प्रकारे जर का 5 मिनिटं किंवा 10 मिनिटाच्या जवळपास हे झाकून राहू दिलं तर रवा मस्त असा फुलून येतो। जेवढा आपल्याला चटणी करण्यासाठी वेळ लागलेला आहे फक्त तेवढा वेळ हे भिजून घेतलेला आहे। आता मिक्स करत असतानाच यामध्ये चवीनुसार मीठ टाकते। मीठ सुद्धा या मिश्रणामध्ये मस्त असं मिक्स करून घेऊ। तर मिक्स करत असतानाच आपल्याला हे घट्टसर थोडं जाणवत आहे तर यामध्ये थोडंसं पाणी आणखी घालून घेते। तर टोटल दही जर का सोडलं यामध्ये घातलेलं तर अर्धी वाटी आपल्याला पाणी लागलेलं आहे। तुम्ही जर का दही कमी घातलं असेल तर थोडंसं पाणी जास्त लागू शकते। त्यानुसारच रवा जर का जाड असेल तर पाणी जास्त लागेल आणि रवा बारीक घेतला असेल तर यापेक्षा पाणी थोडं कमी लागेल। तर अशाच प्रकारचं आपल्याला बॅटर हे करायचं आहे। तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचं। आता इडली पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे 1 ते 2 ग्लास। भांडं असं काळं पडते पाणी उकळल्यानंतर तर जे आपण लिंबू पिळून घेतलेलं आहे त्या लिंबूच्या फोडी यामध्ये टाकायच्या आहे। पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत इडली प्लेटींना सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे। हातानेही लावू घेऊ शकतात किंवा ब्रशच्या साह्यानेही लावू शकतात। अगदी थोडंसं तेल लावलेलं आहे। तर आता ह्या मिश्रणामध्ये पाणी उकळल्यानंतरच बेकिंग सोडा घ्यायचा आहे। खाण्याचा सोडा अगदी पाव चमचा म्हणजेच एवढा मी तुम्हाला हातावरती घेऊन दाखवलेला आहे एवढा आपल्याला सोडा यामध्ये टाकायचा आहे किंवा इनोचे एक साचेट सुद्धा तुम्ही वापरू शकतात। सोडा छान असा ऍक्टिव्हेट होण्यासाठी यावरती थोडंसं चमचाभर पाणी टाकायचं आहे आणि अगदी फटाफट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। ही जी प्रोसेस आहे ना मैत्रिणींनो ही करत असताना आपल्याला एकदम फास्ट करायची आहे। तर या मिश्रणामध्ये टाकण्यासाठी सोडाही घालू शकतात बेकिंग सोडा किंवा एक इनोचे साचेटही घालू शकतात। मिक्स करून घेतलेला आहे। तेल लावून घेतलेल्या प्लेटींमध्ये हे मिश्रण अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे। पाण्याला सुद्धा उकळी येत आहे। सर्व ह्या प्लेटीमध्ये हे जे मिश्रण आहे मैत्रिणींनो तर अशा प्रकारे भरून घेतलेलं आहे। तर एवढ्या ह्या साहित्यामध्ये एवढ्या ह्या बॅटरमध्ये साधारण ह्या 15 इडल्या भरत असतात। 4 ज्या प्लेटी असतात ना त्या पूर्ण भरलेल्या आहे त्यामध्ये 1 इडली फक्त खाली राहिलेली आहे। तर आता ह्या प्लेटी आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये म्हणजे इडली पात्रामध्ये ठेवायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे। झाकण लावून घेऊ आणि 7 ते 8 मिनिटापर्यंत मोठ्या गॅसवरती ह्या इडल्या आपण शिजून घेऊ। तुम्ही पाहू शकतात आता साधारण 8 मिनिटं झालेले आहे। मी गॅस बंद करून घेतलेला आहे। झाकण उघडून दाखवलेलं आहे। मस्त ह्या इडल्या फुलून आलेल्या आहे। जवळूनही मी तुम्हाला दाखवते आणि ह्या इडल्या काढताना गरम काढू नये प्लेटमधून पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे त्यानंतरच हे इडल्या आपल्याला काढायचे आहे। मी आता तुम्हाला इडली काढूनही दाखवते। तुम्ही पाहू शकतात मस्त असा स्पंज सारखी ही इडली तयार झालेली आहे। खालून तुम्ही पाहू शकतात किती जाडी आलेली आहे। तर या बॅटरमध्ये आपण फोडणी घातलेली आहे त्यामुळे लहान मुलं जर का आपल्या घरामध्ये असले तर त्यांना चटणी वगैरे न देता फक्त अशा कोरड्या डब्या इडल्याही आपण डब्यामध्ये देऊ शकतात किंवा घरी त्यांना खाऊ घालू शकतात। चवीला अप्रतिम अशा ह्या लागणाऱ्या ह्या इडल्या तयार होत असतात आणि सर्वच इडल्यांना ह्या मस्त अशी जाडी आलेली आहे। तर सर्व इडल्या ह्या काढून घेते। तुम्ही पाहू शकतात प्लेटींना अजिबात थोडी सुद्धा ही इडली चिटकत नाही आणि बनवायला तर किती सोपी आहे ना मैत्रिणींनो। सहज कुणीही करू शकतील। अगदी झटपट इन्स्टंट इडली ही तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो एखादी स्पंज सारखीच ही इडली तयार होत असते। तुम्ही पाहू शकतात कितीही लुसलुशीत आहे एकदम जाळीदार स्पंजी अशी ही अगदी झटपट 10 ते 15 मिनिटाच्या आतमध्ये ही इडली आपण तयार करून घेऊ शकतो। चवीला अप्रतिम लागणारी एकदम मस्त अशी झटपट होणारी त्याशिवाय अतिशय सोप्या पद्धतीची ही इडलीची रेसिपी आपण आज पाहिलेली आहे। मी तुम्हाला इडली ही तोडूनही दाखवते। एकदम जाळी आलेली आहे। अशी ही इडली तोडायची आणि चटणीमध्ये बुडवून खायची। अतिशय इन्स्टंट आणि झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे। तर आपल्याला या ठिकाणी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे।
एका कपाने किंवा एखादी वाटीने घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. तर हा उपम्यासाठी जो आपण जाड रवा वापरतो तो रवा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा बेसन टाकून हे जे तिघं साहित्य आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे. 1 वाटी पाणी पूर्ण या पिठामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये पाणी घातल्यानंतर पिठाच्या गुठळ्या होत असतात. तर ह्या ज्या गुठळ्या आहे पूर्णपणे आपल्याला मोडून घ्यायच्या आहे. एकदम स्मूथ असं हे पीठ करायचं आहे. तुम्ही पाहू शकता पीठ हे जे आहे एकदम स्मूथ झालेलं आहे. त्यानंतरच दुसरी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यातलं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि या पिठामध्ये टाकलेलं अर्धी वाटी हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, पिठामध्ये पाणी घालताना एकदम आपल्याला पाणी घालायचं नाही, तर म्हणजेच त्या गुठळ्या लवकर मोडत नाही. तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घातलं तर गुठळ्या छान मोडतात. अर्धी वाटी राहिलेलं पाणी सुद्धा टाकून घेतलेलं आहे. तर आतापर्यंत टोटल आपण 2 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. पाण्यामध्ये हे पिठाचं मिश्रण जे आहे ते छान असं फेटून घेतलेलं आहे. एकदम स्मूथ असं झालेलं आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी. आता त्यानंतर पुढच्या कृतीकडे वळूया. तर यामध्ये आपल्याला काही भाज्या ॲड करायच्या आहे. त्यातलं पहिली जे आहे ते म्हणजे टमाटर. तर 1 मीडियम साईजचा टमाटर बारीक असा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर अर्धी वाटी शिमला मिरची घेतलेली आहे. शिमला मिरचीचे काप हे टाकून घेतलेले आहे. त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आहे. त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहे ते घालायचे आहेत. या ठिकाणी मी फक्त एवढंच साहित्य वापरते. तुमच्याकडे जर का आणखी काही भाज्या असतील जसं गाजर वगैरे पत्तागोबी त्याही तुम्ही एकदम बारीक चिरून घालू शकतात. एवढंही घालून घेतल्यानंतर मिक्स करून घेतलेल्या आहेत भाज्या. त्यानंतर तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे. घेतलेलं तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालते. मोहरी अशी थोडी तडतडली का लगेचच पाव चमचा जिरे घालायचे आहे आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे. काही कढीपत्त्याची पानेही ह्या तडक्या पॅनमध्ये टाकू शकतात किंवा आधी टाकलेले आहे तशा प्रकारे सुद्धा टाकून घेऊ शकतात. थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे आणि हा जो तडका आहे तो आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर सर्व हे मिक्स करून घेऊ. तर मैत्रिणींनो, अशी ही फोडणी देणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर का द्यायची असलेस तर देऊ शकतात, नाही दिली तरी काही हरकत नाही. त्यानंतर आपल्याला यामध्ये मिरची पावडर वापरायची आहे आपल्या चवीनुसार. पाव चमचा मिरची पावडर घातलेली आहे किंवा हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकतात. सर्व हे मिक्स करून घेते. आता यावरती ठेवायचं आहे झाकण आणि 10 मिनिटं हे जे मिश्रण आहे ते असंच आपल्याला झाकून राहू द्यायचं आहे. 10 मिनिटं झालेले आहे. मिश्रण पाहू. रवा हा फुललेला आहे त्यामुळे हे जे मिश्रण आहे घट्टसर झालेलं आहे. तुम्ही पाहू शकतात. तर आता यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालायचं आहे. अशा प्रकारचं घट्टसर आपल्याला हे मिश्रण नकोय. तर 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यातलं अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घेऊ. मिश्रण हे अजून घट्ट आहे. आपल्याला हे जे मिश्रण आहे एकदम ताकासारखं पातळ हवं आहे. त्यासाठी अर्धी वाटी राहिलेलं पाणी ते सुद्धा घातलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात मिश्रण एकदम ताकासारखंच आपल्याला हे पातळ हवं आहे. आता सगळ्यात शेवटी घालू यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा. या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. अर्धी वाटी रवा आणि या 1.5 वाटी पिठासाठी आपल्याला 3 वाटी या ठिकाणी पाणी लागलेलं आहे. थोडंसं कमी अधिकही तुम्हाला लागू शकते पिठानुसार. अगदी परफेक्ट हे बॅटर तयार झालेलं आहे. त्यानंतर तवा सुद्धा गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. अगदी थोडंसं तेल हे तव्याला लावून घेते. पूर्ण तव्यावरती पसरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण तव्याला तेल हे लागलेलं आहे. आता तवा सुद्धा मस्त गरम झालेला आहे. डोसा तयार करूया. हे जे मिश्रण आहे अशा प्रकारे पूर्ण हे हलवूनच घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं असं चमच्यामध्ये येईल. त्यानंतर चमच्यामध्ये हे मिश्रण घ्यायचं आहे आणि असं पूर्ण तव्यावरती टाकत घ्यायचं आहे.
तुम्ही पाहू शकता तवा हा गरम असल्यामुळे छान असं हे टाकताबरोबर छान जाडी सुद्धा येते। तव्यावरती टाकताना मात्र एकदम पातळसरच लेयर ही टाकायची आहे। अशा प्रकारे आपण टाकून घेतलेली आहे अशी। आता पूर्ण तव्यावरती हा डोसा पसरून घेतलेला आहे। तव्यावरती जेव्हा आपण डोसा पसरवला ना तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम ते मोठी होती, त्यानंतर कमी ते मीडियम करायची आहे। कमी गॅसवरती तुम्ही पाहू शकता असा छान ब्राऊन झालेला आहे आणि असा ब्राऊन झाला का तव्यापासून ज्या कडा आहेत त्या पूर्ण ह्या वेगळ्या सुटतात आणि डोसा असा अलगद सहज बाहेर निघतो। एकदम मस्त मोठा जाळीदार हा डोसा तयार झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत जसा पापडासारखाच हा डोसा एकदम कुरकुरीत असा तयार झालेला आहे। कुरकुरीत हा डोसा गरम गरम खायला अतिशय मस्त असा लागतो आणि साईजही तुम्ही पाहू शकता ताटासारखी मोठी साईज ही झालेली आहे। तर आता पुढचा डोसा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। पुन्हा एक तर चमच्याचा वापर न करता बनवून दाखवणार आहे। तवा पुन्हा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे। अगदी थोडंसंच तेल मी लावत आहे, तुम्ही पाहू शकता फक्त एवढंच तेल। नंतर तेलाचाही आपल्याला वापर करायचा नाहीये, अगदी कमी तेलामध्ये डोसा बनून तयार होत असतो। आता हे जे मिश्रण आहे ते प्याल्यामध्ये घेतलेलं आहे। प्याल्यामध्ये सुद्धा मिश्रण टाकता वेळेस अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे। त्यानंतरच अशा प्रकारे आधी काठाकाठाने हे मिश्रण सोडायचं आहे, नंतर आतमध्ये टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, चमच्यापेक्षाही मस्त असं प्याल्याने हे मिश्रण टाकलं जाते आणि डोसाही छान असा पटकन होतो एकसारखा। डोसा हा पूर्ण पसरून झालेला आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता तवा आपल्याला गॅसवरती अशा प्रकारे फिरून घ्यायचा आहे। तवा हा मोठा आहे, सर्व बाजूंनी हा जो डोसा आहे एकसारखा शेकला जावा त्यासाठी तवा आपल्याला अशा प्रकारे फिरवत घ्यायचा आहे। आता डोसा तुम्ही पाहू शकता साधारण 3 मिनिटं झालेले आहे आणि त्यानंतर मस्त डोशाला ब्राऊन रंग आलेला आहे। अशा प्रकारे सराटा लावताच लगेचच हा डोसा बाहेर निघतो। एकदम कुरकुरीत अशा प्रकारचा दुसरा डोसा सुद्धा तयार झालेला आहे, जराही न तुटता। तर यामध्ये आपण 1 चमचा बेसन पीठ घातलेलं होतं गव्हाच्या पिठासोबतच। गव्हाच्या पिठामध्ये बेसन पीठ 1 चमचा घातल्यामुळे डोसा जो आहे मस्त कुरकुरीत होतो आणि जास्त वेळासाठी सुद्धा कुरकुरीत राहतो। या ठिकाणी मी या वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ज्वारीचं पीठ आधी चाळून घेतलेलं आहे। घेतलेलं पीठ आपल्याला पसरट भांड्यामध्ये टाकायचं आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे। मीठ टाकलेलं पिठामध्ये मिक्स करून घेऊ। त्यानंतर हे पीठ मळण्यासाठी आपल्याला कडकडीत अशा गरम पाण्याचा वापर करायचा आहे। पाणी टाकून घेते। पाणी गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो, म्हणून चमच्याने पिठामध्ये हे पाणी मिक्स करायचं आहे। एक मात्र मैत्रिणींनो लक्षात असू द्यायचं आहे का हे जे पीठ आहे मळताना कडकडीत गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे। सुरुवातीला थोडं पाणी टाकलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे, पुन्हा थोडं पाणी टाकायचं आहे। अशा प्रकारे हे जे पीठ आहे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडं हे थंड झाल्यानंतर हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे। मळताना मात्र हे जे पीठ आहे ज्वारीचं भाकरी सारखं मळायचं आहे। भाकरीपेक्षा थोडंसं सैलसर असायला हवं, जास्त घट्टसरही नसावं। मस्त असं हे पीठ आता मळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकतात। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक ताट। ताटाला अगदी थोडंसं तेल हे लावून घेऊ। हाताने पूर्ण बाजूला पूर्ण ताटामध्ये हे तेल पसरून घेते। अशा प्रकारे त्यानंतर ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे असा साचा। साच्यालाही अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे
आणि घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारची जाड ही चकती शेव बनवण्याची। चकती साच्याला लावून घेते। त्यानंतर हे ज्वारीचं मळलेलं पीठ घ्यायचं आहे। साच्यामध्ये एवढं पीठ बसणार नाही तर त्याचे 2 भाग करून घेते। जेवढं साच्यामध्ये मावेल तेवढं हे पीठ भरायचं आहे। अशा प्रकारे साच्यामध्ये हे पीठ टाकून घेऊ। दाबून घ्यायचं आहे हाताने। आता साचा बंद करायचा आहे आणि तेल लावून घेतलेल्या ताटामध्ये या ज्वारीच्या पिठाची आपल्याला अशा प्रकारे शेव बनवून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, किती छान असे हे पळत आहे। तर असे थोडे एकावरती एक जरी आले तरी काही हरकत नाही। आता सर्व पिठाचे हे जे शेव आहे अशा प्रकारे हे बनवून घेतलेले आहे। शेव बनवत असतानाच गॅसवरती कढईमध्ये पाणी सुद्धा गरम करण्यासाठी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। पाणी तापलेलं आहे, त्यावरती अशा प्रकारे हे ताट ठेवून झाकण ठेवायचं आहे आणि हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर ताट न वापरता तुमच्याकडे जर का स्टीलची मोठी चाळणी असेल पसरट तर त्या चाळणीचाही तुम्ही वापर करू शकतात। झाकण ठेवून घेतलेलं आहे। आता 10 ते 12 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते। मस्त हे जे शेव आहे ते शिजून झालेले आहे। तुम्ही जर का चाळणीचा वापर कराल तर अगदी 6 ते 7 मिनिटांमध्येच हे शिजतील, पण मी ताट वापरलेलं आहे। पूर्णपणे हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये 1 पळी तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घालते, पाव चमचा जिरे टाकते। जिरे मोहरी मस्त तडतडू द्यायची आहे। त्यानंतर चवीनुसार मिरची घालायची आहे। तर 2 मिरच्या ह्या बारीक चिरून घेतलेल्या आहे। मिरची थोडीशी अशी परतून घेऊ। त्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा सुद्धा बारीक असा चिरून घेतलेला आहे। साधारण 1 वाटी कांदा टाकायचा आहे, परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या घालायच्या आहे। 1 वाटी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घालते, तीही थोडीशी परतून घेते। त्यानंतर 1 मीडियम साईजच्या वाटीने मी या भाज्या यामध्ये घालत आहे। 1 वाटी हिरवे वाटाणे घालते फ्रेश, परतून घ्यायचे आहे। असे 1 मिनिट हे परतून घेतल्यानंतर वाटाणे त्यामध्ये 1 मीडियम साईजचा टमाटर सुद्धा बारीक कट करून घालायचा आहे। त्यानंतर 1 वाटी भरून पत्ता गोबी टाकायची आहे, गाजरचा खीस घालते। तर आपल्या आवडीनुसार यामध्ये कोणत्याही भाज्या तुम्ही अशा प्रकारच्या घालू शकतात किंवा यातली एखाद भाजी नसली तरी काही हरकत नाही। अशा ह्या भाज्या टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे किंवा सांबार मसाला घालू शकतात। 1 चमचा मसाला टाकून घेते किंवा आपल्या चवीनुसारही घालू शकतात। मसाला टाकून घेतल्यानंतर परतून घेते। त्यानंतर चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे भाज्यांमध्ये। जेवढ्या आपण भाज्या घातलेल्या आहेत त्यानुसारच मीठ टाकायचं आहे। साधारण पाव चमचा मीठ टाकून ह्या ज्या सर्व भाज्या आहे मिक्स करून घ्यायच्या आहे। तर ही जी रेसिपी आहे ना मैत्रिणींनो, यामध्ये आपण वेगवेगळ्या अशा भाज्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे एकदम हेल्दी आणि पौष्टिक ही रेसिपी तयार होत असते। झाकण ठेवू आणि 2 मिनिटं ह्या ज्या भाज्या आहे मस्त अशा शिजून घेऊ। गॅसची फ्लेम कमी केलेली आहे। 2 मिनिटांनंतर मी तुम्हाला झाकण उघडून दाखवते। ह्या ज्या भाज्या आहे त्या मऊ झालेल्या आहे, परतून घेते। तर मैत्रिणींनो, ह्या भाज्या शिजण्यासाठी आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही। 2 मिनिटं फक्त झाकण ठेवलं का अर्धवटपेक्षा जास्त अशा ह्या भाज्या लगेचच शिजल्या जातात। त्यानंतर व्यवस्थित अशा ह्या परतून घेतल्यानंतर हे शेव सुद्धा थंड झालेले आहे। थंड झालेले शेव हाताने आपल्याला अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे दाबून चुरा केला का अगदी मोकळे मोकळे हे शेव तयार होत असतात। त्यानंतर हा जो चुरा आहे अशा प्रकारे तोडून घेतलेले हे शेव या भाज्यांमध्ये घालायचे आहे आणि परतून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे अगदी झटपट, अतिशय पौष्टिक आणि चविष्ट सुद्धा हा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता तयार होत असतो।
तर मैत्रिणींनो, आपण जेव्हा चपाती किंवा वरण भात घरी बनवतो नेहमीच तो मुलांना आवडत असतो, पण एखादी दिवशी जर का ज्वारीची भाकरी केली तर ती मुलांना आवडत नसेल, तर हा अनुभव माझाच नाही तर तुमच्या घरातला सुद्धा असेल का मुलं ही ज्वारीची भाकरी खातच नाही. तर अशा प्रकारे जर का तुम्ही ही रेसिपी बनवून मुलांना खाऊ घातली तर मुलं अगदी आवडीने. आपल्याला 1 वाटी तांदूळ घ्यायचा आहे. तर तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकतात, फक्त तांदूळ घेताना आपल्याला जुना तांदूळ घ्यायचा आहे. तांदूळ हा एखादी बाउलमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर घेतलेला तांदूळ 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ हा धुवून घ्यायचा आहे आणि भरपूर असं पाणी घालून तांदूळ हा भिजत घालायचा आहे 4 ते 5 तासासाठी. जर का सकाळी ही नाश्त्याला ही रेसिपी बनवायची असेल तर रात्री तांदूळ भिजत घाला, म्हणजे सकाळपर्यंत मस्त हा भिजतो. आता मी तांदूळ आधीच भिजून घेतलेला आहे. तर तांदूळ मस्त हा भिजलेला आहे रात्री. आता भिजलेल्या तांदूळामधलं पाणी अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे हा जो तांदूळ आहे आपल्याला अशा प्रकारच्या गाळणीमध्ये पूर्णपणे काढून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण पाणी हे निथळेल. यामध्ये थोडं सुद्धा आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही, पूर्ण पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, कारण छोट्या भांड्यामध्ये तांदूळ हे मस्त असे वाटले जातात. मिक्सरचं भांडं हे लहान चटणीचं असल्यामुळे यामध्ये 2 बॅचेस आपल्याला करायचे आहे तांदूळ वाटण्याच्या. तर यातले अर्धे तांदूळ जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि अर्धे तांदूळ जे आहे आपण ते नंतर वाटणार आहोत दुसऱ्या बॅचमध्ये. 1 वाटी तांदूळ घेतलेले होते म्हणून 1 वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे. तर दही आपल्याला जास्त आंबट घ्यायचं नाही, तर असं ताजं हे फ्रेश दही आहे. तर यातलं अर्धं दही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि अर्धं आपल्याला नंतर वापरायचं आहे दुसऱ्या बॅचमध्ये. तर आता झाकण बंद करून यामध्ये पाण्याचा वापर न करता दही टाकून हे जे तांदूळ आहे मस्त असे एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, हे तांदूळ वाटताना एकदम बारीकच आपल्याला वाटायचं आहे. एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे आणि बाकीचे राहिलेले तांदूळ त्यामध्ये दही टाकून तशाच प्रकारे हे वाटून घेतलेलं आहे. आता सगळे तांदूळ हे वाटून झालेलं आहे. एका पसरट भांड्यामध्ये हे मिश्रण अशा प्रकारचं तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता या मिश्रणासाठी आपल्याला एक तडका तयार करायचा आहे. तर 1 पळी तेल तडका पॅनमध्ये कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडू द्यायची आहे. त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने टाकायची आहे आणि या ठिकाणी मी 2 हिरव्या मिरच्या, 2 लसूणच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा याचा ठेचा करून घेतलेला आहे. साधारण 1 चमचा तो ठेचा टाकून परतून घ्यायचा आहे. आता तयार झालेली फोडणी या मिश्रणामध्ये आपल्याला घालायची आहे. अशा प्रकारची ही फोडणी घातल्यामुळे हा जो ढोकळा आहे चवीला अप्रतिम लागतो आणि गरम तेलामुळे ढोकळा एकदम मोकळा होतो आणि छान फुलतो सुद्धा. त्यानंतर 1 ते 2 मिनिटापर्यंत हे जे मिश्रण आहे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. फेटण्याआधी यामध्ये चवीनुसार मीठही आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून झालेलं आहे. तर आता 2 मिनिटं मस्त एकाच दिशेने असं फेटून घेऊ, म्हणजे यामध्ये हवा भरली जाईल आणि हे मिश्रण हलकं फुलकं होऊन मस्त ढोकळा हा जाळीदार होईल, त्यासोबतच सॉफ्ट असा मऊ स्पंजी सुद्धा होईल. फेटून झालेला आहे 2 मिनिटं. त्यानंतर ज्या प्लेटमध्ये आपल्याला खमंग ढोकळा हा बनवायचा आहे त्या प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे. पाणी सुद्धा कढईमध्ये उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये स्टँड सुद्धा ठेवलेली आहे. त्यानंतरच या मिश्रणामध्ये आपल्याला 1 इनोचे साचेट घालायचे आहे. तर इनोचे साचेट घेताना लेमन फ्लेवरचे घ्या. ही पावडर टाकून घेतल्यानंतर त्यावरती 1 चमचा पाणी टाकायचं आहे, म्हणजे इनो पावडर मस्त अशी ऍक्टिव्हेट होते पटकन. फेटून घ्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे ना आपल्याला एकदम फास्ट करायची आहे, म्हणूनच तर आधी पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे आणि ताटाला सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे. असं मस्त हे मिश्रण फुललेलं आहे. त्यानंतर ताटामध्ये टाकून घेते. तुम्हाला हा ढोकळा स्टीमरमध्ये बनवायचा असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता. प्लेटमध्ये सर्व मिश्रण हे टाकून घेतलेलं आहे. आता ही प्लेट आपल्याला उचलायची आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये या कढईमध्ये या स्टँडवरती अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. आता लगेचच या ढोकळ्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीचे 5 मिनिटं मोठ्या गॅसवरती आणि नंतरचे 5 मिनिटं मीडियम गॅसवरती, असं 10 मिनिटं हा ढोकळा आपल्याला शिजून घ्यायचा आहे. ढोकळा हा शिजत आहे तोपर्यंत हॉटेलसारखी चटणी सुद्धा आपण तयार करून घेऊ. 1 छोटा चमचा तेल टाकलेला आहे. गॅसची फ्लेम चालू आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे उडदाची डाळ घालायची आहे. डाळ ही भाजून घेऊ. गॅसची फ्लेम कमी आहे. कमी गॅसवरती
अशा प्रकारे 1 मिनिटापर्यंत ही डाळ तेलामध्ये परतून घेऊ। कमी गॅसवरती 1 मिनिट परतून झालेली आहे। त्यानंतर एक मोठ्या साईजचा टमाटर चिरून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून तो या डाळ सोबत परतून घ्यायचा आहे। टमाटर अशा प्रकारे मऊ होईल तोपर्यंत हा टमाटर जो आहे तो परतत घ्यायचा आहे। टमाटर मऊ झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा सुद्धा असा चिरून घेतलेला आहे। कांदा, टमाटर हे जे सर्व जिन्नस आहे आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता कांदा सुद्धा मस्त भाजलेला आहे आणि टमाटर सुद्धा एकदम मऊ झालेला आहे। तर आता गॅस बंद करून हे मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतरच छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजून घेतलेलं साहित्य घालायचं आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतरच घालायचं आहे बरं का, नाहीतर मिक्सरचं भांडं खराब होऊ शकते। तर यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घालते। त्यानंतर एक छोटी वाटी आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची आहे। चवीनुसार लाल मिरची पावडर घालते, साधारण 1 चमचा। मीडियम चवीची आहे त्यामुळे घातलेली आहे, आपल्या चवीनुसार घालू शकतात। 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे जे आहे आपल्याला आवश्यकतेनुसार अगदी कमी पाण्याचा वापर करून वाटून घ्यायची आहे ही चटणी। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, चटणीला मस्त असा रंग आलेला आहे। चटणी छान अशी ही बारीक वाटून घेतलेली आहे। त्यानंतर एखादी बाउलमध्ये ही चटणी काढायची आहे। चटणी ही पूर्णपणे आता काढून झालेली आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला अशी ही चटणी चिटकतेच। तर चटणी सुद्धा घट्ट आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून अशा प्रकारे पूर्ण हे काढून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे चटणी वायाही जाणार नाही। त्यानंतर सर्व चटणी ही मिक्स करून घेऊ। आता चटणी ही मिक्स करून झालेली आहे। अशा प्रकारे हे घट्टसर आहे इतपत। तर आता या चटणीला आपण तडका देऊ, म्हणजे चटणी जी आहे चवीला छान लागेल। तर 1 पळी तेल गरम करून घेतलेले आहे, त्यामध्ये पाव चमचा मोहरीने पाव चमचा जिरे टाकलेले आहे। तुम्ही थोडा कढीपत्ताही घालू शकतात। हे जे तडक्याचं तेल आहे कडकडीत असं चटणीवरती ओतायचं आहे आणि चटणीलाही फोडणी लागलेली आहे। तुम्ही पाहू शकतात मस्त अशी जशी हॉटेलमध्ये मिळते तशाच प्रकारची ही चटणी तयार झालेली आहे। जवळून सुद्धा मी तुम्हाला दाखवते, मस्त रंग आलेला आहे। आता पूर्ण 10 ते 12 मिनिटं झालेली आहे। ढोकळा पाहू आपण। झाकण उघडून घेते, तुम्ही पाहू शकता मस्त असा हा ढोकळा शिजलेला आहे। यामध्ये सुरी टाकून चेक करायचं आहे। सुरीला ढोकळा हा चिटकलेला नाही, म्हणजे मस्त असा हा शिजलेला आहे। आता गॅस बंद करते, तुम्ही पाहू शकतात मस्त जाडी पडलेली आहे, मस्त शिजलेला आहे। हा ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच प्लेटच्या बाहेर काढायचा आणि आपल्या आवडीनुसार कट करायचा आहे। अशा प्रकारे हा ढोकळा मी कट करून घेतलेला आहे आणि थोडी वरतून कोथिंबीर टाकायची आहे। तुम्हाला वाटलं तर थोडीशी मिरची पावडर ही यावरून थोडीशी भुरभुरून घेऊ शकतात। आता हा फक्त तांदूळापासून बनवलेला ढोकळा पहा, किती पांढरा दिसत आहे आणि एकदम मऊ सॉफ्ट असा हा तयार झालेला आहे। स्पंज सारखा सुद्धा दाबला जात आहे अशा प्रकारचा। तर हा नाश्ता तुम्ही जर का घरी बनवला तर कोणाला ओळखू सुद्धा येणार नाही का फक्त 1 वाटी तांदूळापासून हा तुम्ही नाश्त्याचा प्रकार केलेला आहे। तर अशा प्रकारचा हा नाश्ता तुम्ही देखील नक्कीच करून पहा। व्हिडिओ आपला आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांडं। त्या भांड्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे। ज्वारीचं पीठ घेताना हे चाळून घ्यायचं, म्हणजे काही ज्वारीचा दाणा वगैरे असेल तर तो निघून जाईल। त्यानंतर ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। रवा घेताना तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। 1 छोटी वाटी बेसन घालायचं आहे। पोहे खाण्याच्या चमच्याने साधारण 2 ते 2.5 चमचे एवढं बेसन पीठ वापरायचं आहे। आता मिक्सरचं झाकण बंद करून मिक्सरला फक्त प्लस मोडवरती मिक्सर चालू आणि बंद करून हे फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर एखादी पसरट भांड्यामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे। डोशाला थोडीशी आंबटसर चव यावी त्यासाठी यामध्ये 1 लिंबाचा रस घालायचा आहे। त्यानंतर ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणी घालायचं आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचाही अगदी परफेक्ट अंदाज येईल। तर आता या ठिकाणी मला पाणी कितपत लागणार आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे। सुरुवातीला 1 वाटी पाणी टाकून अशा प्रकारे पीठ जे आहे ते पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर पुन्हा 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। पिठाच्या आपल्याला गोठड्या ह्या मोडून घ्यायच्या आहे।
तर अशा प्रकारे हे पीठ जे आहे ते छान असं फेटून घ्यायचं आहे. रवीनेही करू शकतात किंवा अशा प्रकारे चमच्यानेही करू शकतात. सर्व जे पीठ आहे ते मस्त आता पूर्ण पाण्यामध्ये विरघळलेलं आहे, पण हे जे पीठ आहे घट्टसर आहे, त्यामुळे आणखी त्यामध्ये 1 वाटी पाणी घालते. तर आतापर्यंत टोटल 3 वाट्या पाणी घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. मी 10 ते 15 मिनिटं हे जे पीठ आहे असंच मुरत राहू द्यायचं आहे. तर हे जे पीठ आहे आता 10 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. मस्त यामधला जो रवा आहे तो भिजलेला आहे. अशा प्रकारे हलवून घेऊ. त्यानंतर यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे. 1 वाटी किसून घेतलेलं गाजर घालते. बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. छोटी वाटी कोथिंबीर घालायची आहे, एकदम बारीक चिरून अशी. आता घातलेलं साहित्य संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्याही तुम्ही घालू शकतात. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, मस्त असं हे मिक्स करून झालेलं आहे. पण मिश्रण जे आहे पिठाचं घट्टसर वाटत आहे, म्हणून आणखी पाणी घालते. आधी आपण 3 वाट्या पाणी घातलेलं आहे, आतापर्यंत ही 4थी वाटी पाणी घातलेलं आहे. अशा प्रकारचं हे जे मिश्रण आहे आपल्याला एकदम ताकासारखं करायचं आहे. आणखी अर्धी वाटी पाणी यामध्ये मी घालून घेते. तर पाण्याचं प्रमाण या ठिकाणी थोडं कमी अधिकही तुम्हाला लागू शकते. ज्वारीचं पीठ जर का जाड दळलेलं असेल तर थोडं पाणी जास्त लागेल आणि बारीक दळलेलं असेल तर कमी लागेल. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे. साखरेमुळे काय होतं, डोश्याला खालून छान असा ब्राऊन रंग येतो आणि छान चमकही येते. कॅरमल क्रंच सारखा हा डोसा लागत असतो. त्यानंतर मस्त 1 ते 2 मिनिटं आता हे जे मिश्रण आहे अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. म्हणजे मस्त फेटलं जाईल, यामध्ये हवा भरली जाईल आणि डोसा जो आहे आपला मस्त जाडीदार हलका फुलका असा तयार होईल. तुम्ही पाहू शकता हे जे मिश्रण आहे करताना मात्र आपल्याला एकदम ताकासारखं पातळ सरस करायचं आहे. फेटून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा जिरे घालते. जिरे मी सगळ्यात शेवटी घातलेले आहे, कारण की जिऱ्यामुळे डोश्याला पिवळसरपणा येतो, तर तो नको आहे म्हणून त्यासाठी मी जिरे हे सगळ्यात शेवटी घातलेले आहे. आता डोसा बनवण्यासाठी हा डोशाचा स्पेशल तवा आहे तो गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तवा गरम होत असतानाच अगदी थोडंसं तेल हे तव्याला लावून घ्यायचं आहे. ब्रशनेही लावू शकतात किंवा अशा प्रकारे एखादी चमच्यानेही तेल हे पसरून घेऊ शकतात. अगदी थोडंच तेल हे लावायचं आहे. पूर्ण बाजूला तेल हे पसरून घ्यायचं आहे. तव्याला पूर्णपणे तेल हे लावून झालेलं आहे. गॅस मात्र आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि हा जो तवा आहे छान कडकडीत तापून घ्यायचा आहे. तवा तापलेला आहे. गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे आणि पॅलामध्ये हे मिश्रण घेतलेलं आहे पिठाचं आणि अशा प्रकारे सुरुवातीला कळाकळाने हे मिश्रण आपल्याला तव्यावरती सोडायचं आहे. तुम्ही पाहू शकतात. बनवायला तर अतिशय सोपा आहे मैत्रिणींनो हा डोसा, पण हा जो डोसा आहे शक्यतो डोसा तव्यावरतीच बनवा. ॲल्युमिनियमच्या तव्यावरती किंवा लोखंडाच्या तव्यावरती हे डोसे बनवाल तर शक्यतो ते चिटकू शकतात. डोसा तवा हा जो आहे मोठा असतो. तवा मोठा असल्यामुळे गॅसवरती अशा प्रकारे आपल्याला फिरवत घ्यायचा आहे, म्हणजे डोसा सर्व बाजूला एकसारखा असा शेकला जाईल. तुम्ही पाहू शकतात. अशा प्रकारे डोसा शेकण्यासाठी मात्र गॅसची फ्लेम आपल्याला कमी ते मीडियम ठेवायची आहे. कमी ते मीडियम गॅसवरती अशा प्रकारे तवा थोड्या वेळासाठी फिरवत हा डोसा आपण शेकून घेऊ. 1 ते 1.5 मिनिटं झालेला आहे. त्यानंतर डोशाचा थोडासा रंग बदललेला आहे. अर्धवट असा हा शिजलेला आहे. त्यानंतर थोडंसं तेल, ही जी जाडी आहे ना डोशामध्ये त्यावरती टाकून घेऊ, म्हणजे डोसा छान कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होईल. आता डोसा मस्त ब्राऊन झालेला आहे आणि तव्यापासून ह्या ज्या कळा आहेत सुटलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकतात. डोसा हा ब्राऊन झाल्यानंतरच उलटण्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. डोसा जर का कच्चा असेल तर तेव्हा तो काढायचा नाही, नाहीतर डोसा हा तुटू शकतो. पूर्णपणे हा कडक झालेला दिसला तरच काढायचा आहे. तुम्ही पाहू शकतात. डोसा पूर्णपणे अगदी अलगद हा निघालेला आहे आणि मस्त कुरकुरीत हा डोसा तयार झालेला आहे. जाडी पण किती मस्त आली आहे ना, आणि खालून रंग सुद्धा तुम्ही पाहू शकतात.
अगदी झटपट डाळ तांदूळ न भिजवता काही मिनिटांमध्येच हा डोसा जो आहे तो तयार होत असतो। घरातील सर्वांनाच आवडणारा एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशा प्रकारचे हे डोसे बनत असतात। आता हा जो डोसा आहे आपण फोल्ड करून घेऊ आणि खालून सुद्धा तुम्ही पाहू शकतात काय मस्त रंग दिसत आहे ना। एकदम जाळीदार असा हा डोसा आपला पहिला तयार झालेला आहे। तर अशाच प्रकारचा आणखी सुद्धा मी तुम्हाला दुसरा डोसा बनवून दाखवते। तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून घ्याल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आधीच जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। त्यानंतर पुन्हा तवा हा कडकडीत आपण गरम करून घेतलेला आहे आणि प्यालामध्ये मिश्रण भरून अशा प्रकारे हे टाकून घेतलेलं आहे। चमच्यापेक्षा तुम्ही डोसा बनवण्यासाठी प्यालाचा उपयोग करा। प्यालाने हे मिश्रण तव्यावरती मस्त असं टाकलं जाते आणि डोसा जो आहे एकसारखा येतो। आधीप्रमाणेच हा डोसा सुद्धा फिरून अशा प्रकारे आपण शेकून घेऊ। तर हा जो डोसा आहे शेकायला गॅसची फ्लेम कमी ते मीडियमच ठेवून आपल्याला थोडासा वेळ जास्त द्यावा लागतो, म्हणजे 3 ते 4 मिनिटं लागत असतात हा डोसा पूर्णपणे शेकण्यासाठी। आणि असा ब्राऊन झाल्यानंतरच आधी सांगितल्याप्रमाणे हा डोसा उलटण्याने असा अलगद काढला का लगेचच निघतो। तुम्ही पाहू शकतात दुसरा डोसा सुद्धा मस्त असा झालेला आहे, जराही पॅनला चिटकलेला नाही आणि आधीच्या डोस्याप्रमाणेच एकदम जाळीदार असा तयार झालेला आहे। हा सुद्धा डोसा मी तुम्हाला खालच्या बाजूने दाखवते। यामध्ये आपण साखरचा वापर केलेला आहे थोडासा, त्यामुळे खालच्या बाजूला मस्त असा रंग येतो आणि एकदम प्रकारची चमक सुद्धा येते। दुसरा डोसा सुद्धा तयार झालेला आहे। अशा प्रकारची चटणी आणि हे डोसे खायला अप्रतिम लागत असतात। तर हे डोसे तुम्ही नाश्त्यालाही बनवून खाऊ शकतात, घरातील सर्वांनाच आवडतील। एकदम कुरकुरीत हे डोसे तयार होत असतात। मी तुम्हाला आवाज ऐकवते। आवाजावरून तुम्ही ओळखू शकता एकदम कुरकुरीत डोसे हे तयार झालेले आहे। चाळणीमध्ये आपल्याला बेसनही टाकायचं आहे। तर बेसन घेताना एखादी कपाने किंवा वाटीनेही घेऊ शकतात। तर अशा ह्या वाटीने बेसन घेतलेलं आहे। तर 1.5 वाटी बेसन मी हे चाळणीमध्ये टाकून घेते। बेसन हे आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे। बेसन हे चाळल्यामुळे ढोकळ्याला जाडी छान येते, म्हणून बेसन केव्हाही चाळूनच घ्या खमंग ढोकळा बनवताना। आता बेसन हे पूर्णपणे चाळून झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये काही आपल्याला साहित्य घालायचं आहे, ते म्हणजे का 1 चमचा साखर घालायची आहे, पाव चमचा हिंग। हिंग तुमच्या आवडीनुसार तुम्ही या बेसनामध्येही घालू शकतात किंवा फोडणीमध्येही घालू शकतात। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा म्हणजे चिमूटभर हळद घालायची आहे। हळद हे खमंग ढोकळ्यामध्ये अगदी कमीच घाला। ढोकळा हा घशामध्ये अडकू नये म्हणून त्यासाठी पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे तेल घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण दही वगैरे घालणार नाही, तर 1 लिंबाचा रस घालायचा आहे। तर मीडियम साईजचा लिंबू घेऊन त्याचा रस हा काढून घेतलेला आहे। पोहे खाण्याच्या चमच्याने सांगायचं झालं तर साधारण 2 ते 2.5 चमचे इतपत हा लिंबूचा रस आहे। आता एवढं आपण हे साहित्य पूर्ण टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व हे साहित्य मिक्स झालेलं आहे। आता ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकतात पाणी सुद्धा या ठिकाणी कितपत आपल्याला लागणार आहे याचं सुद्धा प्रमाण आपण पाहणारच आहोत। घेतलेल्या वाटीमधलं पाणी आपल्याला अर्ध पाणी या बेसनामध्ये टाकायचं आहे आणि अर्ध हे बाजूला ठेवायचं आहे। अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून पूर्णपणे बेसनाच्या गोठळ्या आपल्याला मळून घ्यायच्या आहे। तर अशा प्रकारे पाण्याचा अंदाज घेत आपल्याला हे जे बेसन पीठ आहे खमंग ढोकळ्याचं ते मिक्स करत घ्यायचं आहे। तर छान मिक्स करून अशा प्रकारे एकदम स्मूथ ढोकळ्याचं मिश्रण हे आपण भिजवून घेतलेलं आहे। थोडं घट्टसर वाटत असल्यामुळे थोडं पाणी यामध्ये टाकून घेते। पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा वापर करून जे बॅटर आहे ढोकळ्याचं अगदी परफेक्ट आपण तयार केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण ज्या गोठड्या आहेत त्या मोडलेल्या आहे आणि पूर्णपणे साखर ही विरघळलेली आहे।
पाणीही तुम्ही पाहू शकतात. पोहे खाण्याच्या चमच्याने साधारण फक्त 1 ते 2 चमचा पाणी एवढं शिल्लक आहे. एखाद चमचा कमी अधिकही पाणी लागू शकते. म्हणजेच 1.5 वाटी जर का तुम्ही बेसन पीठ घेतलं असाल तर त्यासाठी 1 वाटी पाण्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे. आता ढोकळा बनवण्यासाठी ढोकळ्याचं बॅटर हे तयार झालेलं आहे. तर खमंग ढोकळा मस्त असा जाळीदार आणि स्पंजी होण्यासाठी यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 इनोचे साचेट. तर लेमन फ्लेवरमध्येच घ्यायचं आहे इनोचे साचेट. 1.5 वाटी बेसनासाठी 1 साचेट इनोचे यामध्ये आपल्याला घालायचे आहे. आता ही जी प्रोसेस आहे आपल्याला एकदम फास्ट करायची आहे. तुम्ही पाहू शकता इनो घालताच बरोबर जे आपलं बॅटर आहे बेसनाचं ते छान असं फ्लफी व्हायला सुरुवात होते. अगदी पटापट हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे हे मिक्स झाल्यानंतर अप्पे पात्रामध्ये हे मिश्रण आपल्याला भरायचं आहे अशा प्रकारे. तर अप्पे पात्रामध्ये ढोकळा बनवण्याची ही जी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे ही अतिशय सोपी आहे. घाई गडबडीच्या वेळेस अगदी झटपट हा ढोकळा बनवून तयार होत असतो. जास्त वेळही लागत नाही आणि पटकन होतो आणि छानही होतो. गॅसवरती तवा सुद्धा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम मोठी केलेली होती. तवा छान गरम झालेला आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि तव्यावरती अप्पे पात्र ठेवून त्यावरती झाकण ठेवायचं आहे. तर इनोचे साचेट बॅटरमध्ये मिक्स करण्याच्या आधीच गॅसवरती तवा आपल्याला तापण्यासाठी ठेवून घ्यायचा आहे. तोपर्यंत तवा छान तापला जातो. आता उरलेलं बॅटर हे मी इडलीच्या प्लेटमध्येही अशा प्रकारे लावून घेते. जर का जास्त बॅटर असेल तर तुम्ही इडलीच्या पात्रामध्येही लावू शकतात. पण एखाद जर का प्लेट असेल थोडं बॅटर तर अशा प्रकारे कढईमध्ये सुद्धा ठेवून घेऊ शकतात. तुम्ही पाहू शकतात फक्त 3 मिनिटं झालेले आहे. आता आपण ढोकळा चेक करून घेऊ. झाकण काढून एखादी स्टिक अशा प्रकारे ढोकळ्यामध्ये टाकून पाहायची. अगदी क्लीन निघाली म्हणजे ढोकळा आपला हा परफेक्ट शिजलेला आहे हे समजायचं. आता गॅस बंद केलेला आहे. त्यासोबतच अप्पे पात्रामध्ये सुद्धा ढोकळा हा चेक करू. एखादी तुत्पी अशा प्रकारे टोचून पाहायची. अगदी क्लीन निघाली म्हणजे ढोकळा आपला हा शिजलेला आहे. तर हे ढोकळे शिजण्यासाठी मैत्रिणींनो फक्त आपल्याला 3 मिनिटं लागलेले आहे. ढोकळा हा थंड होत आहे तोपर्यंत तडक्याची तयारी करून घेऊ. तर तडक्या पॅनमध्ये अर्धी पळी तेल टाकलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी ही अर्धवटपेक्षा जास्त आपल्याला तळतळू द्यायची आहे. त्यानंतर चवीनुसार म्हणजेच 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहे. हिरवी मिरचीचे हे तुकडे टाकायचे आहे तेलामध्ये. मिरची अशी थोडीशी तडतडल्यानंतर 8 ते 10 कढीपत्त्याचे पाने टाकायचे आहे. हिंग जर का तुम्ही ढोकळ्याच्या बॅटरमध्ये घातलेला नसेल तर या तडक्यामध्ये तुम्ही घालू शकता. आता मस्त असं हे तळून झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे. अर्धवट असं हे तेल आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच त्याच वाटीने अर्धी वाटी हे पाणी घेतलेलं आहे. एकदम कडकडीत गरम तेलामध्ये जर का पाणी घातलं तर तेल हे आजूबाजूला गॅसवरती उडते. तर म्हणून गॅस थोड्या वेळासाठी बंद करायचा. त्यानंतर पाणी घालायचं. पाव चमचा साखर घालायची आहे आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे. तर आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. मस्त उकळी आल्यानंतर गॅस बंद केलेला आहे. तडक्याचं पाणी जे आहे ते आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत हा जो ढोकळा आहे आपल्याला डिमोट करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी सहज हा ढोकळा निघत असतो. तर सर्व ढोकळे जर का आपल्याला अप्पे पात्रामध्येच करायचे असले तर कशा प्रकारे करायचे तेही या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे. सर्व ढोकळे हे डिमोट करून घेतलेले आहे. अप्पे पात्राला तेल लावून घेतल्यामुळे अगदी सहज हे ढोकळे निघत असतात. कुठेही अप्पे पात्राला चिटकत नाही. आता सर्व ढोकळे हे काढून झालेले आहे. तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला दाबून दाखवते. तुम्ही पाहू शकता ढोकळा हा किती दाबला जात आहे. यावरूनच तुमच्या लक्षात आलेच असेल का ढोकळा हा किती स्पंजी झालेला आहे. ज्या प्रकारे स्पंज असतो ना तशाच प्रकारे हा एकदम स्पंजी जाळीदार लुसलुशीत असा हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. तर आपण अप्पे पात्रातील ढोकळा तर पाहिला, तर इडली पात्रामध्ये ढोकळा कशा प्रकारे तयार झालेला आहे तोही पाहूया. इडली पात्राला अजिबात हा ढोकळा चिटकलेला नाही. अगदी सहज निघतो आणि दाबूनही दाखवते. कापसासारखा मऊ स्पंज सारखा दाबला जात आहे हा ढोकळा. सर्व ढोकळे आपल्याला काढून घ्यायचे आहे. जर का आपल्याला फक्त अप्पे पात्रामध्ये ढोकळे करायचे असलेच मैत्रिणींनो तर आपण जे इनो एकाच पूर्ण बॅटरमध्ये मिक्स केलं तर याचे आपल्याला 2-3 बॅच करायचे आहे आणि त्यामध्ये मग इनो घालायचा आहे. 3 मिनिटानंतर लगेचच ढोकळा तो काढून घेतल्यानंतर दुसऱ्या
भांड्यामध्ये जे आपण बॅटर काढून घेतो त्यामध्ये पुन्हा पाव चमचा इनो मिक्स करायचं आहे. ते बॅटर लावायचं आहे आप्पे पात्रामध्ये टाकून. त्यानंतर राहिलेले बॅटर अशाच प्रकारे आपल्याला भाग करून इनोही टाकत घ्यायचं आहे. पूर्णपणे आता फोडणीचं पाणीही थंड झालेलं आहे. फोडणीचं पाणी हे खमंग ढोकळ्यावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर हे जे ढोकळे आहे घाई गडबडीच्या वेळेस बनवायला अतिशय सोपे आहे किंवा मुलांच्या टिफिनमध्येही द्यायला अगदी छोटे छोटे असल्यामुळे मुलांना आवडतात, मुलंही आवडीने खातात आणि बनवायला अतिशय सोपे आहे. म्हणजे पटकन शिजतात, त्यासोबतच छोटे असल्यामुळे पटकन थंडही होतात. तर अशा प्रकारे ढोकळे तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा. आपल्या देवदर्शन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. मी तुम्हाला ढोकळा हा तोडूनही दाखवते. आतमध्ये सुद्धा छान अशी जाडी आलेली आहे.